हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना। चला तर आज आपण बनवणार होतो खिचडी। पहिल्यांदाच मी बनवू राहिले साबुदाण्याची खिचडी, पहिल्यांदाच बनवू राहिले, माहित नाही कसं काय नाही। मम्मीला विचारली रेसिपी कसं काय नाही, मम्मीने सांगितलं त्याच्यामुळे पहिल्यांदा बनवू राहिले। तर पहिल्यांदा आपण घेतलेले आहे बटाटे उकडून वगैरे आणि त्याचे असे बारीक बारीक करून घेतलेले आहे। तर दुसऱ्या ह्याच्यात आहे आपला साबुदाणा, म्हणजे तो भिजू घातला होता, रात्रीचा असताना भिजू घातला होता, म्हणजे मम्मी म्हटली की चांगलं भिजेल वगैरे, तर तो साबुदाणा घेतलेला आहे आपण। आणि तिसऱ्या ह्याच्यात मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरची मिक्स करून घेऊन त्याचं हे काढलेलं आहे, कूट वगैरे काढून घेतलेला आहे। तर ह्या तीनच गोष्टी मी घेतलेल्या आहे की जास्त काय बनवणार नाही। तर पहिल्यांदा तर गॅस वगैरे चालू करू। चला एक मिनिट, मला असं वाटतं की मी बटनच ऑन करायचं विसरले, तर मी बटन ऑन करते, मग गॅस चालू करते आणि मग परत आपला ब्लॉग आपण चालू करू, ठीक आहे। चला तर आपण वरचं ते गॅसच्या टाकीचं बटन मी ऑन केलं, तर गॅस वगैरे ऑन करून घेते। आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत टाकून तेल टाकणार आहे, कारण की आमच्या इथं साबुदाणा त्यावेळेस उपवास वगैरे असतं, आमचं सेपरेट तेल वगैरे असतं, खूप लोकांचं पण असतं, ठीक आहे। तर आता आपण तेल वगैरे टाकून घेणार आहे, तर थोडंसं तेल वगैरे टाकून घेते मी। मला असं वाटतं की एवढं तेल बाद झालं, ठीक आहे। तेल टाकल्याच्या नंतर आता आपण टाकणार जो कूट वगैरे काढून घेतला होता मी मिक्सरमध्ये, तो टाकणार आहे। आता मी पहिल्यांदाच बनवते, जरी काही चुकी झाली, कोणाला कसं वाटलं काय नाही तरी जाऊन द्यायचं, ठीक आहे। तर हा जो कूट काढलेला आहे तो मी पहिला टाकणार आहे, आपण तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे। खूप लोक बोलत होते की बाबा तू लाईव्ह करते शेतात वगैरे, तुझ्या घरातलं पण म्हणजे दाखव वगैरे। तर हा जो आमचं किचन तर हे नाही प्रॉपर आमचं, हा दुसरा गॅस आहे, म्हणजे इथं ठेवतो आम्ही, जास्त यूज नाही करत, माझी आजीच यूज करत असते चहा वगैरे करायला, पण मी आज याच्यावरती बनवत आहे खिचडी वगैरे, कारण की हा गॅस कसा खाली ठेवलेला आहे आणि मला थोडंसं बरं पण वाटतं, आणि थोडंसं मी मागून घेते म्हणजे तुम्हाला पण दिसून जाईल आणखीन आपण काय करतो काय नाही, ठीक आहे। चला तर आता आपण थोडंसं हे करून घेत आहोत खिचडीसाठी वगैरे, तुम्हाला दाखवते मी कसं काय करून घेतलंय काय नाही, ठीक आहे। हे करून घेत आहोत आपण थोडंसं, म्हणजे ते कूट वगैरे काढला ना, त्याला थोडंसं तेलात हे करून घेणार आहे। चला तर आता दुसऱ्यांदा आपण टाकणार आहे म्हणजे जो आपण साबुदाणा, त्यानंतर मला असं वाटतं की झालेलं आहे आपलं, थोडंसं गॅस कमी करून घेते मी, म्हणजे आपलं जे हे चांगल्या पद्धतीने आपण साबुदाणा वगैरे टाकू शकतो, ठीक आहे। मला असं वाटतं की मी थोडंसं तेल कमी टाकलं, तेल आणखीन टाकायला पाहिजे होतं, तर तेल आणखीन टाकून घेते मी। तर आपण जो साबुदाणा आहे तो आता टाकून देणार आहे आपण आता। खोकला यायला लागलाय मला। चला तर टाकून झालेलं आहे आपलं पूर्ण खिचडीमध्ये साबुदाण्याचं वगैरे। याला असं परतून वगैरे घेणार आहे मी, मला तसं मम्मीने सांगितलं होतं त्याच पद्धतीने मी बनवू राहिली, कारण की हॉस्टेलला वगैरे असताना बनवायचे मी, बट आता घरी तसे आले मी 3-4 महिन्यापासून, तर मम्मीने काहीच करून नाही दिलं मला, म्हणजे देतच नाही करून शक्यतो। मी म्हटलं चला आज मी बनवते, काहीतरी बनवू म्हटलं ब्लॉग वगैरे, तर घरातला, कारण की खूप लोकांचे जसे कमेंट होते की ताई तू घरातला ब्लॉग टाकवितच नाही, तर आज आपला येणार आहे फायनली घरातला ब्लॉग, तर तुम्हाला मला असं वाटतं की पाहायला आवडेलच। चला तर आता थोडंसं याला परतून वगैरे 5 ते 10 मिनटं परतून देऊ आपण, आणि मग शेवट टाकू बटाटे वगैरे। कशी होती आपली खिचडी आपल्याला कळणारच आहे, ठीक आहे। फायनली आपली खिचडी थोडीशी परतून पण झालेली आहे, तर आता आपण लास्टला त्याच्यात टाकणार आहे शेवट, म्हणजे बटाटे जे आपण बारीक बारीक करून घेतले होते ते टाकणार आहे आपण त्याच्यात। तर बघू आपली आज फर्स्ट टाइम बनवलेली खिचडी वगैरे कसं होतंय कसं नाही ते, आणि जर तुम्हाला कोणाला माहीत असेल की आणखीन काही रेसिपीज वगैरे असेल तर मला सेंड करा, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये टाकायचे। चला तर हे टाकून घेऊ आपण आता, सगळे बटाटे वगैरे टाकून घेऊन त्याला एकदम मिक्स करून घेऊन 5 ते 10 मिनिटं गॅसवरती ठेवू, मग आपली खिचडी रेडी होईल।
चला तर पटपट त्याला असं मिक्स करून घेऊ आपण. चला आणि कोणी माझी खिचडी बनवताना पाहून कोणाला वाटलं की बाबा खावाशी वाटली तर मी जी त्या पद्धतीने बनवली त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात. एकदम इझी वे मध्ये बनवू शकता, कारण की जास्त काय नाही, पटपट बनवून झाली. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कसा नाही, कारण की फर्स्ट टाइम मी घरात काहीतरी बनवताना टाकलेला आहे आणि मी पहिल्यांदाच बनवते. कारण की शक्यतो मी बनवत नाही जास्त घरी याचं, कारण की माझी मम्मी मला काहीच करून देत नाही त्याच्यामुळे. पण आता मी इथून पुढे येतील माझे असं जर छोटं म्हणजे काय बनवायचं असेल तर रेसिपी वगैरे टाकीत जाईल मी, त्यावेळेस बनवेल. त्यावेळेस ब्लॉग वगैरे पण आपले इथून पुढचे येणार आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले ब्लॉग वगैरे हे करून टाकायचे. तर थोडंसं परतण्यासाठी आपण तेल पण टाकणार आहोत वरून. आणखी मला तेलाची हे समजत नाही बाबा कसं टाकायला पाहिजे, कारण मला तेल खूप कमी लागतं. जास्त तेल मी वापरतच नाही. जसं काय बनवलं ना मी कधी तर तेल वगैरे कमीच यूज करते मी. तर चला तर आता फायनल तुम्हाला दाखवील मी, प्लेटमध्ये काढून दाखवते म्हणजे आपली खिचडी वगैरे कशी झाली आहे कशी नाही, साबुदाण्याची खिचडी कशी झालेली आहे. आणि हाच माझं डेलीचं रुटीन वगैरे असतं. मी सकाळी उठते, लॅपटॉप वगैरे चार्जिंग वगैरे लावून दिल्याच्या नंतर मग हे करतात, देवपूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर आपलं थोडंसं काम वगैरे करते आणि मग दुपारी 3ला 4ला लाईव्ह जाते. आणि रील्स वगैरे मी असे 2 ते 3 दिवसात काढत असे रील्स वगैरे. ठीक आहे, तर फायनली आपण एंड पॉइंटला बघणार आहोत की आपली खिचडी कशी तयार झाली मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, चला तर थोड्या वेळाने आपण बघू आपली खिचडी कशी रेडी झाली कशी नाही. बाय. नाही, वेट करायचे, खिचडी पाहिजे ना. फायनली आपली खिचडी बनवून रेडी झालेली आहे. ते बघू शकता तुम्ही, आपलं साबुदाण्याची खिचडी फायनली रेडी झालेली आहे. आणि इथे पण काही बाकी आहे आणखीन. तर आपण खूप फर्स्ट टाइमच मी खिचडी बनवली. तुम्हाला कशी वाटली कशी नाही पटपट कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे कशी वाटली कशी नाही खिचडी. तर चला तर पटपट सगळ्यांनी फुल ब्लॉग बघून मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली कशी नाही. सगळ्यांना बाय आणि जय महाराष्ट्र.